ठाणे जिल्ह्याचं दैवत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या 75व्या जयंतीदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी ठाण्याच्या विकासात या दोघांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं. ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब असं एकही दिवस नाही ज्या दिवशी त्यांची आठवण येत नाही. त्यांच्या आशीर्वादानंच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. आज आनंद दिघे यांना 75 वर्ष पूर्ण झाली असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत असा विशेष उल्लेखही त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. ठाण्याच्या विकासामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा वाटा आहे. या दोन्ही दैवतांमुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत पोहोचू शकले असं विचारे यांनी सांगितलं. दरम्यान आनंद दिघे साहेबांचं ठाण्यावर आजही वर्चस्व असल्याचं सांगत काहींवर अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लावला. दिघे साहेबांचं ठाण्यावर आज देखील वचक आहे. मात्र काही मंडळी जर त्याचा चुकीचा वापर करत असतील तर देव सुद्धा त्यांना सद्बुद्धी देव असंही त्यांनी नमूद केलं. राजन विचारे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ठाण्याच्या राजकारणात आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची चर्चा रंगताना दिसून येते. यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि तुम्हाला माहिती असेल ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील, एक दिवस पण असा जात नाही की दिघे साहेबांची आठवण झाली नाही. आणि कुठलंही कार्य असेल तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो, नतमस्तक होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळे आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोचलेला आहे. आज दिघे साहेबांना 75 वर्ष लागलेलं आहे. त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा 100व्या वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत. ठाणे भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मधुकर मोकाशी यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. मुकेश मोकाशी हे ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेत. यापूर्वी त्यांनी ठाणे महानगरपालिकेत माजी उपमहापौर म्हणून जबाबदारी सांभाळली असून त्यांना महापालिकेतील कामकाजाचाही मोठा अनुभव आहे. त्यांच्या या प्रशासकीय अनुभवामुळेच भाजपनं त्यांची गटनेतेपदी निवड केल्याचं समजतं. आज कोकण भवन येथे भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून गटनेतेपदाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. या निवडीमुळे ठाणे महापालिकेतील भाजप गटाला नवीन नेतृत्व मिळालं असून आगामी काळात महापालिकेतील भूमिका अधिक आक्रमक आणि संघटित होण्याची शक्यता आहे. कशा प्रकारे तुम्ही पक्षासाठी काम करणार? आतापर्यंत जसं पक्षासाठी काम करत आलेले आहे त्याच पद्धतीने पुढे भविष्यामध्ये काम करण्याची एक नवीन संधी निर्माण करून दिलेली आहे. आमचे अध्यक्ष आहेत संदीपजी लेले आणि पक्षादेशाने म्हणजे पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे अध्यक्षांनी ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आज गणांचं दर्शन घेऊन पुढे आम्ही रवाना होतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राष्ट्र ध्वजवंदन आणि भव्य संचलन समारंभ पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज्य, देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं काम करायचं आवाहन केलं. आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्या संविधानानं प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य दिले, त्या संविधानाचा आणि भारतमातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस असून प्रजासत्ताक या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि नंतर सत्ता येते, हे कधीही विसरता कामा नये. सत्ता संघर्षापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला संविधानानं दिल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच सर्व थोर स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारकांना विनम्र अभिवादन केलं. देशाला स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा देणाऱ्या सर्व महान व्यक्तींप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला आमदार संजय कळकर, रवींद्र पाठक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण तसंच विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारतर्फे पुढील वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचं कर्तव्य सरकार प्रामाणिकपणे पार पाडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला मुख्य उद्देश असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी मुक्त प्रवास, शेती, प्रगती, उद्योग व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती यावर सरकार भर देत असल्याचं स्पष्ट केलं. परवडणारे आणि पर्यावरणपूरक घरांची निर्मिती, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, SRA आणि क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. एकीकडे सरकारकडून बिहार भवन उभारण्यासाठी कोट्यावधींचा निधी दिला जातो, मात्र दुसरीकडे राज्यातील नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी सरकारकडे निधी नसल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सरकार विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बिहार भवनासाठी निधी देणाऱ्या सरकारनं आधी महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सोयींसाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. मात्र परराज्यातील भवनांसाठी सरकारकडून उदार हस्ते निधी दिला जात असल्याचं मनसेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या पैशातून इतर राज्यांची भवनं उभारली जात असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा थेट इशाराच मनसेच्या वतीनं देण्यात आलाय. बिहार भवनाला निधी देऊ नये या मागणीसाठी हा बॅनर लावण्यात आल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं. दरम्यान या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून सरकार यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. किस तरह से विरोध दर्शाओगे और आने वाले समय में अगर बिहार का काम शुरू हुआ तो किस तरह से उसका अल्टीमेट होगे? नहीं, अगर आप देखोगे तो यहाँ की जो मराठी नागरिक है, जो मराठी लोग है, वो मराठी लोग आप देखोगे तो उनको महाराष्ट्र में सुविधा मिल रही नहीं है। और ये भवन के माध्यम से जो राजनीति महाराष्ट्र में चल रही है, तो हमारा इतना ही कहना है कि अगर भवन बांधना है तो वो बिहार में बांधो, वहाँ के लोगों को सुविधा चाहिए ना। तो हॉस्पिटल बांधना है, भवन बांधना है, 300 करोड़ का नहीं 500 करोड़ का बांधो, पर बिहार में बांधो। मुंबई में इतने बड़े पैमाने पे भवन की कोई जरूरत नहीं है। यहाँ के लोगों को आज हॉस्पिटल में बेड नहीं है, रास्ते पे खड्डे गिरे हैं, पोल्यूशन है, तो ये सब चीजों से छुटकारा चाहिए।
तो सरकार ने पहले ये सब चीजें देखनी चाहिए, इनसे छुटकारा उनको मिले, इसके ऊपर ध्यान देना चाहिए। भवन बांध के क्या होने वाला है? वहां के आज गोदी कामगार है, गए 10 साल से घर के लिए तरस रहे, उनको पहले घर दीजिए सरकार, फिर बाकी सब चीजें कीजिए। भवन की यहाँ कुछ जरूरत नहीं है। आने वाले समय में अगर भवन का काम किया जाएगा तो मन से इसका तीव्र निषेध करेगा।